नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, मार्च 2026चे वेतन देयके सादर करताना करावयाची कारवाईबाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की फेब्रुवारी 2026ची सर्व प्राथमिक शाळांची देयके जिल्हा स्तरावरून अप्रूव्ह करण्यात आली आहे। फेब्रुवारी 2026च्या देयकांचे लेखाशोधन प्रमाणक क्रमांक दिनांक खालीलप्रमाणे आहे। वित्त विभाग शासनाने दिनांक 25 फेब्रुवारी 2026 नुसार मार्च 2026च्या वेतनासोबत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतचा 3%, 55% 58% महागाई भत्ता फरक अचूक परिगणना करून शालार्थ प्रणालीमध्ये नोंद करण्यात यावा। DAची परिगणना करण्याकरता जिल्हा समन्वयकांनी पुरवलेल्या एक्सेल शीटचा उपयोग करावा। UPS योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत DA एरियाचे रक्कम नियोजनाप्रमाणे NPS ची एंट्री करावी। त्याकरता जिल्हा समन्वयकांनी तयार केलेली युजर मॅन्युअलचा उपयोग करावा। फेब्रुवारी 2026च्या वेतनामध्ये देण्यात आलेले घरभाडे भत्ता फरक आपोआप शून्य होईल याबाबत खात्री करण्यात यावी। समूह अपघात विमा योजनेची फेब्रुवारी 2026मध्ये 531 रुपये प्रमाणे करण्यात आलेली कपात शून्य करण्यात यावी। ज्या शिक्षकांनी आपली नियमित वेतनामधून कपात होणारी GPF वर्गणी वाढवायची किंवा कमी करायची असेल ती करावी। असे बदल करत असताना नियमित वेतनातून कपात होणारी GPF वर्गणी मूळ वेतनाच्या कमीत कमी 6% व जास्तीत जास्त मूळ वेतनाच्या कपात होईल याची दक्षता घ्यावी। सन 2025-26 आर्थिक वर्षामधील प्रलंबित असलेले फेब्रुवारी 2026चे वेतन ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याकरता मार्च 2026चा शेवटचा महिना आहे। यानंतर सदर वेतन सन 2026-27 मध्ये शालार्थ प्रणालीमधून अदा करणे शक्य होणार नाही। इन्कम टॅक्स कपात ही नियमाप्रमाणे कपात करण्यात यावी। या कार्यालयाचे असे निर्देशन आले की बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार TDS कपात न केल्याने फेब्रुवारीमध्ये वेतनापेक्षा जास्त आयकर भरावा लागतो। यापुढे असं होणार याची दक्षता घ्यावी। ज्या कर्मचाऱ्यांचे प्राईन नंबर मिळाले आहे त्यांचे 2026च्या वेतनामधून नियमित NPS कपात करण्यात यावी। जे NPS कर्मचारी या महिन्यात सेवानिवृत्त होत असतील त्यांचे NPS वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये। त्याकरता एम्प्लॉई एलिजिबिलिटीमध्ये अलाउन्स अँड डिडक्शनच्या टॅब काढून घेण्यात याव्या। या कार्यालयाचं असं निर्देशन आलं की शिक्षण विभागाचे देयकास हार्ड कॉपी सादर करताना वेतन फरकाचा तक्ता व नियमित वेतनासोबत जोडायचे प्रमाणपत्र सादर करण्यात येत नाही। मार्च 2026चे देयके याशिवाय स्वीकारण्यात येणार नाही याची गंभीर्याने नोंद घ्यावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।